हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जे पेचा क्षेत्रामध्ये एकूण 13 जिल्हे आहेत, तर त्या 13 जिल्ह्यांचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल? तर बघा मित्रांनो, या 13 जिल्ह्यांचा जो निकाल आहे मित्रांनो, तो पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयावरती डिपेंड आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की तुमचा जो रिझल्ट आहे तो येत्या आठवड्यामध्ये जाहीर होईल मित्रांनो। कारण की मित्रांनो, ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 13 फेब्रुवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर मित्रांनो 13 जानेवारीला सुनावणी झाली, 13 फेब्रुवारीला सुनावणी झाली, तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता, तर मित्रांनो तुमचा निकाल जाहीर होईल मित्रांनो। आणि मित्रांनो पूर्णपणे चान्सेस आहेत मित्रांनो की 13 फेब्रुवारीला एक चांगली बातमी मिळेल। आणि मित्रांनो 2 ते 3 दिवसामध्येच म्हणजे 15 किंवा 16 फेब्रुवारी पर्यंत मित्रांनो तलाठी भरतीचा पेसा जिल्ह्यांचा रिझल्ट जाहीर होऊन जाईल। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, ज्या 23 जिल्ह्यांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे तर त्यांना नियुक्तीपत्रे कधीपर्यंत भेटतील, कागदपत्र पडताळणीची कुठे प्रोसेस चालू आहे, ती संपूर्ण माहिती शेअर करतोय। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे। 15 फेब्रुवारी नंतर नियुक्तीपत्र देणार आहेत मित्रांनो। ठीक आहे, तुम्हाला आता हे समजलंय। त्यानंतर बघा, तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी। राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादीमध्ये गेलेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली। त्यानुसार 1 फेब्रुवारी पासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे। ही प्रक्रिया 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाच्या नियुक्तीपत्रे वाटप होणार आहेत। तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून 23 जानेवारी रोजी रात्री उशिरा राज्यातील 23 जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली। या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत। उर्वरित आदिवासी बहुल 13 जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे। याबाबत प्रभारी अपर जमावबंदी आयुक्त सरिता नरके म्हणाल्या, वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आदी प्रक्रिया सुरू आहे। कागदपत्र पडताळणीत उभे आणि समांतर आरक्षण असे 2 भाग केले आहेत। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे असतात, ती कागदपत्रे तपासण्यात येत आहेत। परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवारांच्या आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे हे तपासण्यात येणार आहे। ही प्रक्रिया 1 फेब्रुवारी पासून सुरू केली असून 15 फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। ही प्रक्रिया जिल्हा निवड तपासणी समितीकडून करण्यात येत आहे। या प्रक्रियेत एखादा निवड झालेला उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवड समिती प्रचारण करणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला हे समजलं। आता बघा नियुक्तीपत्राबद्दल 15 फेब्रुवारी नंतर नियुक्तीपत्र वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे। 15 फेब्रुवारी नंतर नियुक्त्या मिळतील। ज्या जिल्ह्यात 100 ते 125 आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायची आहे, त्या ठिकाणी 10-12 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल। 150 ते 200च्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रभारी अपर जमावबंदी आयुक्त नरके यांनी सांगितले आहे। मित्रांनो, धन्यवाद।